नमस्कार मित्रांनो. लपंडाव मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता आपण काल पाहत होतो, की यांच्यामध्ये घरामध्ये जोरदार भांडणं सुरू आहेत. आता याच भांडणांमध्ये उर्मिला काकू म्हणते, "वहिनी गप्प करा यांना, नाहीतर" आता ती पुढे काही बोलणार, तेवढ्यात सरकार जोरात बरसते आणि म्हणते, "बास!" आता खुद्द सरकारनेच असा जोरदार आवाज टाकल्यावर कोणाची हिंमत आहे पुढे बोलायची? सगळे एकदम चूप होतात. आता सरकार पुन्हा एकदा म्हणते, "बास, हे घर माझं आहे आणि या घरात आवाज फक्त माझा चालणार आणि ज्यांना ते मान्य नसेल ना, त्यांनी इथून चालतं व्हायचं." मग आता ही सरकार जी आहे ती गौतमकडे पाहते आणि पुन्हा म्हणते, "समोरचा तेवढा लायकीचा आहे म्हणून सत्ता त्याच्या हातात आहे." मग आता त्या सरकारचं लक्ष पुन्हा एकदा सखीकडे जातं आणि मग ती स्वतःला शांत करत सखीला एकदम आवाज देते, "सखी बेटा, पेपर्सवर सह्या कर. आपल्याला बर्थडे सेलिब्रेशन करायचे ना." आता ही सखी बिचारी खूप घाबरलेली असते हा सगळा गोंधळ पाहून. ती लगेच म्हणते, "हो आई." आता ही जी सखी आहे, ती खूप फटाफट सगळ्या पेपर्सवरती सह्या करायला लागते. आता सरकारच्या मनात तर लाडूच फुटत असतात. सरकार मनातच विचार करते, या मूर्ख मुलीच्या एका सहीमुळे आता मी खरं तर या सत्तेची मालकीण झाले. एवढे दिवस फक्त नावाची सरकार होते. पण या क्षणापासून हे साम्राज्य आता माझ्या नावावर झालं, माझ्या. आता ती सखी पटापट सह्या करून ती फाईल आईच्या ताब्यात देते. कारण तिला बर्थडे सेलिब्रेशन करायचं असतं तिच्या आईसोबत. आता जसं या सरकारच्या हातामध्ये ती फाईल येते, सरकार लगेच तिथून निघते. आता मागून सखी बिचारी आवाज देते, "आई, केक?" आता या सरकारला काही केक वगैरे कापण्यात इंटरेस्ट नसतो. त्यामुळे ती जरा रागातच 2 मिनिटं थांबते. पण तितक्यातच एंट्री दाखवली वकिलांची. आता ते वकील दारातून आत एंट्री घेताना म्हणतात, "नमस्कार मॅडम." आता त्यांना पाहिल्यावरती सरकारला जरा आश्चर्यच वाटतं. मग सरकार म्हणतात, "अरे पुरोहित, आज तुम्ही इथे कसे?" मग आता सखी सुद्धा म्हणते, "अंकल, बऱ्याच दिवसांनी आलात." आता ते जे वकील असतात ते म्हणतात, "हो बेटा, कामाच्या व्यापात जमलं नाही. बाय द वे, बिलेटेड हॅपी बर्थडे." आता सखी सुद्धा थँक म्हणते. मग आता सखी पुन्हा त्या वकिलांना विचारते, "पण आज तुम्ही इथे कसे?" आता ते वकील जे असतात ते म्हणतात, "आज काही झालं तरी मला इथे यायचंच होतं. आजची तारीख मी काही झालं तरी मिस करू शकत नव्हतो." तर लगेचच आता उर्मिला काकू सुद्धा त्या वकिलांना विचारते, "पण का?" आता त्यावरती वकील असा जोरदार धमाका करतात. वकील म्हणतात, "कारण राघव सरांच्या मृत्यूपत्रातला आणखी एक पेपर आज उघडायचा आहे." आता असं ऐकल्यानंतर सरकारचा चेहरा पांढरा पडतो. आता ही सरकार लगेचच त्या वकिलाला विचारते, "राघवच्या मृत्यूपत्राचा आणखी एक पेपर?" आता तो वकील म्हणतो, "हो. राघव सरांनी त्यांच्या मृत्यूच्या काही दिवस आणखीन एक विल केलं होतं. आणि सखी 21 वर्षांची झाली, की त्याच्या दुसऱ्या दिवशी हे विल वाचायचं असं मला सांगितलं होतं. आणि आज तोच दिवस आहे." आता हे ऐकल्यानंतर घरातल्या सगळ्यांनाच असा धक्का बसलाय ना, आता लगेच परशुराम काका विचारतात, "काय? दादाचं आणखीन एक मृत्यूपत्र आहे?" आता ही सरकार कोणाला काही बोलूच देत नाही. लगेच म्हणते, "पुरोहित चला आपण स्टडीमध्ये जाऊ." पण ते वकील म्हणतात, "नाही मॅडम, कायद्यानुसार आणि विलनुसार या विलचं वाचन सगळ्यांसमोरच होणं महत्वाचं आहे." मग आता सरकार सगळ्यांसमोरच असं बोलल्यानंतर काहीच बोलू शकत नाही. मग ती आपली चुपचाप जाऊन सोफ्यावरती बसते आणि मनातच विचार करते, या राघवनी हा नवीन काय घोळ घालून ठेवलाय आणि याबद्दल याने मला काहीच कसं काय सांगितलं नाही. मग आता वकील सुद्धा बसतात आणि सखीला म्हणतात, "सखी बेटा प्लीज बस." आता सखी जाऊन त्यांच्या बाजूला सोफ्यावर बसते. आता ते जे वकील असतात ते घरातल्या बाकी सगळ्यांना म्हणतात, "तुम्ही पण सगळे बसा." पण आता वकिलांनी जरी बसा म्हटलं, तरी ह्या सगळ्यांच्यात कुठे हिंमत आहे सरकारच्या समोर बसायची. त्यामुळे ते गप्पच उभे राहतात. आता ही सरकारच नजरेने ते परशुराम काकाला खुणवते, की बसा. मग आता एक-एक करून सगळेजण बसतात. आता ते वकील जे असतात, ते सरकारला विचारतात, "मॅडम सुरू करू?" आता सरकार खूप ॲटिट्यूडमध्ये त्यांना अगदी हात दाखवते. म्हणजे वाट कसली बघताय? अशा ॲटिट्यूडमध्ये तिने हात दाखवलेला असतो. आता ते बिचारे वकील त्यांच्या बॅगेतून फाईल बाहेर काढतात. सगळ्यांच्या चेहऱ्यावरती टेन्शन आलेलं आहे. कारण सगळ्यांना आता प्रश्न पडलाय, की नक्की राघव सरांनी या विलमध्ये काय लिहिलंय? आता त्या वकिलांनी विल खोललेली असते आणि मग ते म्हणतात, "तर सखीचे वडील म्हणजे राघव कामत सरांच्या विलनुसार जर पुढील 1 वर्षात सखीचं लग्न झालं नाही, तर तिला दर महिन्याला एक ठराविक रक्कम खर्चासाठी मिळून बाकी संपत्तीचा ट्रस्ट होईल." आता हे ऐकल्यानंतर मात्र सरकारच्या सगळ्या मनसुब्यांवर पाणी फिरलेलं आहे. ती एकदमच शॉक होते. आता खरं तर घरातल्या सगळ्यांनाच धक्का बसलाय. धक्का कसला? सगळ्यांनाच टेन्शन आलंय कारण त्यांच्या हातची प्रॉपर्टी जाणार आहे. पण आता हा गौतम काका जो असतो तो फक्त एकटाच हसतो.
आता लगेच सखी वकील काकांना म्हणते, "अंकल, पण मी जस्ट आता 21 इयर्स कंप्लीट केलेत आणि लग्न म्हणजे प्लीजच." आता याच्यावरती ते वकील म्हणतात, "हो बेटा, पण राघव सर खूप हुशार आणि दूरदर्शी होते. त्यांनी यामध्ये तुझ्या भविष्याचा काहीतरी विचार केला असेलच ना?" पुढे ते वकील म्हणतात, "आय नो बेटा, तुला शॉक बसणं स्वाभाविक आहे. पण जरा शांतपणे विचार कर." आता बाकीच्यांना सगळ्यांना टेन्शन आलेलं असतं. आता हा गौतम काका आहे, तो हसायला लागतो आणि हसत-हसत टाळ्या वाजवत म्हणतो, लव्ह यू राघव दादा. वाह! आता तो गौतम काका सरकारला म्हणतो, "काय? कधी नव्हे ते, तू मगाशी एकदम बरोबर बोलली होतीस." "सॉरी, बोलला होतात." "काय? वहिनी, सरकार." असं म्हणून तो पुन्हा हसायला लागतो. आता तो गौतम परशुराम काकाला विचारतो, "दादा काय बोलली होती रे ही मगाशी?" "हां, सत्ता लायकीच्याच माणसाच्या हातात जाते." "बरोबर ना, बरोबर ना?" असं म्हणून तो जोरजोरात हसायला लागतो. आता ही उर्मिला काकू जी असते, ती दिवस-रात्र सरकारच्या मागे-पुढे कशासाठी करत असते? प्रॉपर्टीसाठीच. त्यामुळे ती आता लगेच गौतमला थांबवते आणि म्हणते, "तुम्ही चला आतमध्ये." आता तो गौतम सुद्धा तिचा हात सोडतो आणि म्हणतो, "थांब गं, मी इथून जाण्याने काय बदलणार आहे? सत्य बदलणार आहे का सत्ता?" "काय हो?" असं म्हणून तो सरकारकडे बघून हसायला लागतो आणि पुन्हा एकदा त्याचं जे गाणं तो बोलत-बोलत आलेला असतो, तेच गाणं पुन्हा सुरू करतो आणि परत हसायला लागतो. आता सरकारला खरं तर काय करू आणि काय नको असं झालेलं असतं, कारण तिचे सगळे प्लॅन फ्लॉप झालेले असतात. त्यामुळे ती ऑलरेडी चिडलेली असते. आता ती उर्मिला काकू जोरातच गौतमचा हात धरते आणि म्हणते, "चला तुम्ही, चला इथून. एकदा सांगितलेलं समजत नाही." आणि ती खेचतच त्या गौतम काकाला आतमध्ये घेऊन जाते. आता इथे ह्या परशुराम काकाला सुद्धा खरं तर आनंद झालेला असतो. त्याला सुद्धा हसायला येत असतं. त्याच्या चेहऱ्यावर थोडंसं हसू आलेलं देखील असतं. तितक्यातच सरकार एक असा झणझणीत कटाक्ष त्याच्याकडे टाकते ना, की तो बिचारा चुप्प होतो आणि लगेच म्हणतो, "मला ना ऑफिसमध्ये महत्त्वाचे काहीतरी कॉल करायचेत. मग आलोच मी." असं म्हणून तो तिथून निघतो आणि जाता-जाता मीनाक्षी काकूला सुद्धा हाक मारतो आणि तिला सुद्धा घेऊन जातो. आता सगळे गेल्यानंतर ही जी सरकार आहे, ती लगेच पुरोहित जे वकील असतात त्यांना म्हणते, "पुरोहित, आता तुम्हाला आत्ताची जनरेशन माहिती आहे ना, राघवनी भावनेच्या भरामध्ये हे बिल केलंय. अहो, या जनरेशनला आता स्वतःला सांभाळता येत नाहीत. एवढं मोठं साम्राज्य कसं सांभाळणार? तुम्हीच सांगा. आणि ज्यांना सांभाळायला हवं, आता पुढे ती असा आवंढा गिळते आणि म्हणते, "कसं वागतात बघितलं ना तुम्ही?" आता ते पुरोहित वकील सुद्धा मांडू लावतात. आता ही सरकार जी आहे, ती म्हणते, "अहो, मला ना माझ्या सखीला." आणि मग तिचं लक्ष सखीकडे जातं. मग तिला माहिती असतं, की सखीला थोडंसं इमोशनल केलं, की सखी काहीही करू शकते. म्हणून मग ती लगेच म्हणते, "मला ना माझ्या सखीला स्ट्रेसफुल आयुष्य द्यायचंय." आता आईनेच असे गोड शब्द काढल्यावरती सखी लगेच प्रेमाने आईकडे पाहते. अहो, त्यामुळेच हा सगळा व्याप मी माझ्या खांद्यावर घेतला. कारण मला तिला खूप सुंदर आयुष्य द्यायचंय. तुम्हाला माहिती आहे, आज आम्ही तिचा बर्थडे सेलिब्रेट करणार होतो. कालचा दिवस अशुभ होता, म्हणून आम्ही आज सेलिब्रेट करणार होतो. आम्ही केक कापणार होतो आणि तितक्यात तुम्ही आलात. माझी सगळी तयारी झाली होती. माझं खूप प्रेम आहे हो माझ्या सखीवरती. आता ही सरकार आहे ना, इनडायरेक्टली तिच्या कंपनीबद्दल बोलत असते आणि कंपनीवरचंच प्रेम दाखवत असते. आता ही सरकार पुढे म्हणते, "माझं बाळ आहे ती. एकदा बघा ना माझ्या बाळाकडे." आता ते वकील काका सुद्धा सखीकडे पाहतात आणि सखीला तर खूप भरून आलेलं असतं. कारण आईचं आपल्यावर इतकं प्रेम आहे हे बघून तिला खूप छान वाटत असतं. तर ही सरकार लगेच त्या वकिलांना म्हणते, "त्यामुळे बघा ना, काहीतरी करा ना. म्हणजे दुसरा काहीतरी मार्ग असेलच ना, ऑप्शन असेलच ना काहीतरी. तुम्ही बघा ना, आपण म्हणजे काही चेंज करू शकतो का?" आता ते वकील म्हणतात, "सॉरी मॅडम, आपण तसं करू शकत नाही. या विलनुसार जोपर्यंत सखीचं कायदेशीर लग्न होत नाही, तोवर कामत ग्रुपच्या कोणत्याही बिझनेस रिलेटेड डॉक्युमेंटवरती सखीच्या सहीला काहीही व्हॅल्यू नाही." आता हे ऐकल्यानंतर तर सरकारला अजूनच धक्का बसलाय. कारण आत्ताच थोड्या वेळापूर्वी तिने फाईलवरती सखीच्या सह्या घेतलेल्या असतात आणि तिला वाटत असतं, की ह्या अखंड साम्राज्याची ती आता मालकीण झालेली आहे. ते पुढे वकील म्हणतात, "त्या सगळ्या सह्या इनव्हॅलिड असतील फॉर एनी बिझनेस रिलेटेड डॉक्युमेंट." तर आता दुसरीकडे ही मीनाक्षी काकू आणि तो जो परशुराम काका आहे, ते आता त्यांच्या रूममध्ये असतात आणि ही मीनाक्षी काकू देवासमोर जोरजोरात घंटी वाजवत असते. आता हा परशुराम काका येतो आणि तिच्या हातातली घंटी ओढून ती फेकतो आणि तिला म्हणतो, "काय करतीयेस तू? वेड लागलंय का तुला?" आता ही मीनाक्षी काकू अशी मोठे-मोठे डोळे करून त्याच्याकडे पाहत असते. मग ती मीनाक्षी काकू त्या परशुराम काकाचा हात जोरात झटकते आणि पुन्हा देवाकडे वळून हात जोडते आणि म्हणते, "आई, तुझी कृपादृष्टी झाली. आत्ता खरा खेळ रंगणार."
कारण या घराच्या विनाशाला सुरुवात झाली. असंच सगळ्यांचं वाटोळं होत राहू दे. आता मीनाक्षी काकूच्या तोंडून हे शब्द ऐकून परशुराम काकाला धक्का बसतो. आता तो मीनाक्षी काकूचा हात पकडतो आणि तिला वळवतो आणि म्हणतो, "तुला लाज कशी वाटत नाही गं? अगं स्वतःच्याच घराचं वाटोळं व्हावं असं कसं वाटू शकतं तुला?" आता ती मीनाक्षी काकू हळूच परशुराम काकाचा हात बाजूला करते आणि मग हळुवारपणे आपले दोन्ही हात स्वतःच्या पोटावरती फिरवत ती रडतच बेडवर जाऊन बसते. आता परशुराम काका तिच्या जवळ जातो आणि तिला म्हणतो, "मीनाक्षी, अगं 15 वर्ष झाली या गोष्टीला." त्यावरती ती मीनाक्षी काकू म्हणते, "15 वर्ष झाली, पण माझी ती जखम आजही जिवंत आहे आणि जोपर्यंत तिचं वाटोळं होत नाही, तोपर्यंत मी ती जिवंत ठेवणार. अशीच भळभळत ठेवणार." आता परशुराम काकाला पण काय बोलावं सुचत नाही. तर आता इथे दुसरीकडे सरकार, वकील आणि सखी तिघा जणांचं डिस्कशन चालू असतं. आता ते वकील काका सखीला म्हणतात, "सखी बेटा, ही तुझ्या बाबांची शेवटची इच्छा होती. त्यामुळे आता ते वकील पुढे काही म्हणणार त्याआधीच सरकार म्हणते, "येस, यू आर राइट. यू आर ॲब्सोल्युटली राइट." राघव खरंच खूप हुशार होता आणि दूरदर्शी होता. त्याला सखीची खरंच खूप काळजी होती. हे सरकार डोळ्यामध्ये खोटं-खोटं पाणी आणून म्हणते, "आज जर राघव स्वतः जिवंत असता, तर त्यानेच सखीसाठी स्वतः मुलगा शोधला असता. तोही एकदम पारखून." आता सरकार हे असं बोलत असतानाच वकील लगेच तिला म्हणतात, "मग आता तुम्ही शोधा मॅडम, सखीसाठी एखादा चांगला मुलगा." असं म्हणून ते पुरोहित जे असतात ते विलचे पेपर सरकारच्या हातात देत म्हणतात, "बरं, आता मी निघतो." असं म्हणून ते वकील काका तिथून निघून जातात. तर आता इथे दुसरीकडे परशुराम काका मीनाक्षी काकूची समजूत घालत असतात आणि तिला म्हणत असतात, "मीनाक्षी, प्लीज असं काही करू नकोस. हे बघ, इतके दिवस कळ सोसले ना आपण आणि ऐक ना, लवकरच आता सत्ता माझ्या हातात येईल." तो काका पुढे म्हणतो, "सखी वहिनीसारखी नाहीये. बावळट आहे ती. तिला तर ना मी अस्सा गुंडाळीन बघ." आता यावरती ही मीनाक्षी काकू टाळ्या वाजवते आणि म्हणते, "वा रे गुंडाळे बहाद्दर! जमणार आहे का तुम्हाला? आत्तापर्यंत आईची केली, आता यापुढे मुलीची चाकरी करा." आता काकूने असं म्हटल्यावरती परशुराम काकाला राग येतो आणि तो जोरात ओरडतो, "मीनाक्षी!" ही मीनाक्षी काकू पण काही गप्प बसणाऱ्यातली नसते. ती आणखीन जोरात आवाज चढवते आणि म्हणते, "माझ्यावरती आवाज चढवायचा नाही हां. मोठा पुरुषार्थ मिळवताय का तिची हांजी-हांजी करून? चाकरी करून सत्ता मिळत नसते. सत्ता मिळवावी लागते." आता हा परशुराम काका सुद्धा जरा चिडतो आणि म्हणतो, "जास्त बोलतेस हं तू." मग तो परत तिला म्हणतो, "हे बघ, तुला तो अंडरडॉग प्रकार असतो, तो माहितीये?" त्यावरती मीनाक्षी काकू म्हणते, "मला फक्त डॉग माहितीये आणि तोही." आता परशुराम काका तिच्यासमोर असं बोट धरतो आणि म्हणतो, "तुला?" पण नंतर तो खाली घेतो हात आणि म्हणतो, "जाऊ दे, सोड. तुला नाही कळणार. थोडेच दिवसात सत्ता माझ्या हातात असेल. बघशीलच तू. थोडे दिवस थांब." आता मीनाक्षी काकू हसते आणि म्हणते, "थोडे दिवस थांब. हं?" मग ती परशुराम काकाचा हात धरून त्याला कॅलेंडर जवळ घेऊन जाते आणि म्हणते, "बघा, बघताय किती दिवस झाले ते? 5478." तिने कॅलेंडरवरती एक-एक दिवसाचा हिशोब लिहिलेला असतो. "हे थोडे दिवस आहेत का?" असं ती आता परशुराम काकांना विचारते. "तुमचं कधीपासून हेच चाललंय, थोडे दिवस थांब, सत्ता माझी असेल. पण काय घडलं? तुम्हाला काय वाटलं तेजस्विनी तुम्हाला एवढ्या सहजासहजी सत्ता मिळवून देईल? एवढी दूधखुळी वाटली तुम्हाला? तुम्हीच बघा. तीच मुलगा शोधेल, तीच सगळं ठरवेल आणि असा मुलगा बघेल, की ज्यामुळे सत्ता तिच्याच हातात राहील." हे ऐकल्यानंतर परशुराम काकाला सुद्धा जरा टेन्शनच येतं. आता इथे दुसरीकडे सरकार हातात फाईल घेऊन उठून निघणार, तितक्यातच सखी त्यांना आवाज देत म्हणते, "पण मी लग्नासाठी तयार नाहीये अजून." आता त्यावरती सरकार ओरडतच म्हणते, "पण तुला लग्न करावंच लागेल. हीच तुझ्या बाबांची शेवटची इच्छा आहे." त्यावर सखी म्हणते, "पण बाबांची तर अजून एक इच्छा होती ना, की मी पोलीस." आता ती पुढे काही बोलणार तेवढ्यातच सरकार जोरात ओरडते आणि म्हणते, "बास, तुला आता लग्न करावंच लागेल." आता ही सखी पुढे म्हणते, "पण आई." तेवढ्यातच सरकार पुन्हा ओरडते आणि म्हणते, "सरकार." आता सखीला वाईट वाटतं. ती समोर येते, आईकडे पाहते आणि तिथून चुपचाप निघून जाते. आता सखी गेल्यावरती ही सरकार हातातली फाईल जोरात टेबलवरती फेकते आणि म्हणते, "या राघवने पुन्हा एकदा हातातोंडाशी आलेला घास काढून घेतला. ही तेजस्विनी हार मानणाऱ्यातली नाहीये. तुला लग्नच करायचंय ना सखीचं? तेही करेन. पण अशा मुलाशी करेन जो फक्त माझ्या इशाऱ्यावर नाचेल." स्वतःशीच हसते. पण लगेचच म्हणते, "पण असा मुलगा कोण असेल?"
आता तितक्यातच आपला कान्हा जो आहे त्याने एंट्री मारलेली आहे आणि तो जोरात ओरडून म्हणतो, "मी." त्याच्या आवाजाने सरकार थोडीशी थबकतेच. आता पुन्हा कान्हा म्हणतो, "मी आलोय मॅडम." आणि असं म्हणून तो दरवाजातूनच सरकारला हात दाखवत असतो. आता सरकार त्याच्याकडे वळून पाहतात. तर आता इथे दुसरीकडे गौतम काकांची रूम दाखवली. गौतम काका अजून दारू पीत असतो आणि दारू पीत-पीत म्हणतो, "राघव दादा वाह! वाह! राघव दादा तू ग्रेट आहेस." सॉरी, सॉरी. ग्रेट होतास. सरकार पाडायचं कसं हे तुला बरोबर माहितीये. उगाच नाही तुला लोकं बिझनेस टायकून म्हणायचे, बिझनेस टायकून. वहिनीची तर तू कोंडीच केलीस आणि दादा तुझी शेवटची मूव्ह तर हॅट्स ऑफ आहे तुला, हॅट्स ऑफ आहे. असं म्हणून गौतम काका एकटाच खूप हसत असतो. आता तितक्यातच उर्मिला काकू रूममध्ये येते आणि गौतमवरती ओरडूनच म्हणते, "काय बडबड लावलीस तू? गप्प बस ना जरा. या सगळ्यात आपलं पण नुकसान होतंय, हे कळतंय का?" आता त्याच्यावरती गौतम काका म्हणतो, "आपलं? नाही, फक्त तुझं." ती उर्मिला काकू जोरातच हात जोडून त्या गौतम समोर नमस्कार करते. ते "बरं बाबा माझं, पण नुकसान तर होईल ना? अरे हे बघ, तेजस्विनीच्या हातून सगळी सत्ता निघून गेली तर माझं काय होणार? त्या सखीशी मी कधीच नीट वागले नाही. त्यामुळे ती मला एक दमडी सुद्धा देणार नाही. अरे दमडी सोड, ती मला उभं सुद्धा करणार नाही." आता त्यावरती गौतम काका म्हणतो, "अगं गरज काय? अगं हे घर, हे सगळं हे माझं पण आहे." आता त्यावरती उर्मिला काकू म्हणते, "हो, मग तुला काय मिळालं यातलं सांग ना? तुझ्या भरोश्यावर राहून चालणार नाहीये. किमान मला माझ्या मुलीच्या भविष्यासाठी तरी काहीतरी केलंच पाहिजे." तो गौतम काका हसत-हसतच म्हणतो, "काही ना काहीतरी म्हणजे त्यामध्ये चोरी पण येते का?" असं म्हणून तिने ज्या चोरलेल्या चांदीच्या वस्तू असतात त्या तो हातात धरतो आणि तिला दाखवतो. तर आता इथे सरकारला कान्हा भेटायला आलेला असतो. आता कान्हा पुढे म्हणतो, "तुम्ही भेटायला बोलवलंत, म्हटलं एकदा भेटून जाऊया." असं म्हणून तो चालत-चालत आत येतो. आता त्याच्या चपलांना सगळा चिखल लागलेला असतो आणि तो त्याच पायांनी आत येत असतो. आता हे बघून सरकारला येतो राग. सरकार जोरात ओरडून त्याला म्हणतात, "थांब, तिथेच थांब." सरकार त्या कान्हाच्या पायाकडे बघत असतात. त्यामुळे कान्हाचं लक्षही स्वतःच्या पायांकडे जातं. आता तो बघतो तेव्हा त्याच्या लक्षात येतं, की त्याच्या पायाला अर्थात त्याच्या चपलांना भरपूर असा चिखल लागलेला आहे आणि फरशीवरती त्याचे डाग उठलेत. मग आता ती सरकार जी आहे ती त्याला म्हणते, "पाऊल जरी पुढे टाकलंस ना." आणि मग ती जोरात ओरडून म्हणते, "कुठे मेलेत घरातले सगळे?" आता तिने असा आवाज दिल्यावरती सगळे जे नोकर असतात ते धावत येतात. आता ती सरकार त्यातल्या एकाला म्हणते, "एका सेकंदाच्या आत या माणसाला घराच्या बाहेर फेका." आता ते दोन्हीही नोकर त्या कान्हाला दोन्ही हाताला धरतात आणि खेचायला लागतात. आता कान्हा जोरात ओरडून म्हणतो, "एक मिनिट, अंगाला हात लावायचं काम नाही. अहो मॅडम तुम्ही ओळखलं नाही मला. मी काल तुमच्या मुलीचा जीव वाचवला. अहो सखी सदन चाळीमध्ये." असं म्हटल्यावरती सरकार त्याच्याकडे पाहतात. आता लगेच कान्हा म्हणतो, "ओळखलं, ओळखलं त्यांनी. काय आहे ना, तुम्ही मोठी लोकं, पण हरकत नाही. आत्ता ओळखलंय त्यांनी." आता ती सरकार त्या कान्हाच्या जवळ येते आणि खूप रागातच त्या बिचाऱ्या नोकराने ज्याने कान्हाचे हात पकडलेले असतात, त्याच्या सणकन कानाखाली देते आणि जोरातच ओरडते, "आउट!" असं हे बघितल्यावरती कान्हाला जरा धक्काच बसतो. आता तितक्यातच सिक्युरिटी गार्ड सुद्धा आतमध्ये येतात आणि ते सुद्धा कान्हाला पकडतात. कान्हाला खेचत-खेचत बाहेर घेऊन जात असतात. आता कान्हा ओरडत-ओरडत म्हणत असतो, "अहो तुम्ही इथे बोलवलत म्हणून तर आलो ना मी. अहो मला कामाची खरंच खूप गरज आहे. तुम्ही जे म्हणाल ते काम करायला तयार आहे मी. ओ मॅडम" असा तो आवाज देत असतो. पुन्हा तो म्हणतो, "मॅडम तुम्ही सांगाल ते काम करतो ना मी." आता कान्हाने असं म्हटल्यावरती सरकार 2 मिनिटं पॉज होते आणि तिने ज्या सह्या सखीच्या त्या फाईलवरती घेतलेल्या असतात, त्या फाईलकडे तिचं लक्ष जातं. आणि मग ती सरकार स्वतःशीच विचार करते, सरकारसाठी कोणी काही करू शकतं तर ती फक्त मीच. सगळ्यात आधी मला या सखीसाठी मुलगा शोधावा लागेल, जो फक्त आणि फक्त माझ्याच इशाऱ्यावर नाचेल. आता इथे या सगळ्या नोकरांनी आणि सिक्युरिटी गार्डनी मिळून कान्हाला खेचत-खेचत बाहेर आणलेली असते. आता कान्हा त्यांना सांगत असतो, "अहो तुमच्या सरकारने मला ओळखलं नसेल, पण तुमच्या बेबी सरकार मला नक्कीच ओळखतील. तुम्ही त्यांना एकदा बोलवा ना बाहेर." हे सिक्युरिटी गार्ड काही त्याचं ऐकत नाहीत आणि त्याला गेटजवळ आणून धक्का देतात. आता यावरती कान्हा म्हणतो, "अरे याला काय अर्थ आहे? मी सांगितलं ना तुमच्या बेबी सरकार ओळखतील मला. तुम्ही एकदा त्यांना बोलवा ना इथे." पण तो सिक्युरिटी गार्ड त्यांना ओरडूनच म्हणतो, "एकदा सांगितलं ना, निघ इथून." आता कान्हा त्यांना म्हणतो,
तुमचा विश्वास बसत नाही का?" असं म्हणून कान्हा खिशातून फोन काढतो आणि त्यांना म्हणतो, "काल तुमच्या बेबी सरकारचा मी जीव वाचवला. म्हणून त्या मला म्हटल्या, 'तुला मी नोकरी देतो' आणि म्हणून मी इथे आलो." आणि असं म्हणून तो कालचा जो व्हिडिओ असतो, ज्यामध्ये त्याने सखीचा जीव वाचवलेला असतो, तो व्हिडिओ या सगळ्या नोकरांना आणि सिक्युरिटी गार्डला दाखवतो. त्या व्हिडिओमध्ये परशुराम काकाने कान्हाला सांगितलेलं असतं, की "तू उद्या येऊन भेट, बघूया काय करता येते का?" हे वाक्य असतं. आता हे बघितल्यानंतर कान्हा लगेचच त्या सिक्युरिटी गार्डच्या हातातून स्वतःचा फोन काढून घेतो आणि म्हणतो, "बघितलं? कळलं? म्हणून मी तुम्हाला सांगत होतो, की एकदा बेबी सरकारना बोलवा." आता तो सिक्युरिटी गार्ड म्हणतो, "एकदा विचारूया का सखी मॅडमना?" मग आता त्यामध्ये एक जो नोकर असतो तो म्हणतो, "एक गप रे, थांब रे, आधीच डोक्याला काही कमी व्याप आहे का? त्यात अजून कशाला हा व्याप वाढवून ठेवताय उगाच?" असं म्हणून तो दुसऱ्या नोकराला म्हणतो, "चल रे." असं म्हणून ते दोघंही आता आतमध्ये निघून जातात. आता ते सिक्युरिटी गार्ड सुद्धा कान्हाला म्हणतात, "तू कशाला इथे उभा आहेस? चल निघ." आता कान्हा पुढे त्यांना म्हणतो, "मी काय म्हणतो?" तेव्हा लगेच दुसरा सिक्युरिटी गार्ड म्हणतो, गप रे, तर खोटं बोलून आत गेलास. काय म्हणलास? मॅडमना भेटायचंय. काय 70 लाख आणलीयेस. 70 लाख बोलायची लायकी तरी आहे तुझी? आत्ता मात्र कान्हाला येतो राग. कान्हा म्हणतो, "लायकी काढायची नाही दादा. आहे ना, कर्तृत्व सिद्ध करायला लायकी नाही लागत, हिंमत लागते. आणि हिंमत त्यात ठासून भरली. 70 लाख काय, हे 70 करोड पण मी हे असे उभे करेन. मला आहे ना, 1 सेकंद सुद्धा लागणार नाहीये तुमच्या या बंगल्यात येऊन राहायला." आता हे दोघंही सिक्युरिटी गार्ड त्याच्या या बोलण्यावरती जोरात हसतात. तेव्हा कान्हा खिशातून काही पैसे काढतो आणि त्या सिक्युरिटी गार्डच्या हातात देतो आणि म्हणतो, "मजा करा." कान्हा तिथून निघून जातो. आता ही सखी तिच्या रूममध्ये बसलेली असते आणि तिला पुन्हा-पुन्हा वकील काकांनी काय सांगितलं ते आठवत असतं. सखी स्वतःशीच विचार करते, "हा एक कागदाचा तुकडा माझ्या स्वप्नांचे तुकडे नाही करू शकत. मी लग्न करून नाही, तर पोलीस होऊनच बाबांचं स्वप्न खरं करून दाखवेन. ठरलं तर मग." काहीही झालं तरी ही सखी राघव कामत लग्न करणार नाही, असा ती स्वतःशीच निश्चय करते. मित्रांनो, पुढील भागामध्ये आता ही सरकार जी आहे, ती परशुराम काकाला सांगत असते, कामत ग्रुपच्या एकुलत्या एका मुलीचं लग्न आहे. ते दिमाखातच व्हायला पाहिजे. आता तितक्यातच सखी तिथे येते आणि म्हणते, "पण मला लग्नच करायचं नाहीये. पहिले बाबांचं स्वप्न आणि मग लग्न." आता सरकार तिला म्हणते, "माझ्या विरोधात जायचं असेल, या घरात राहता येणार नाही तुला." त्यावरती सखी म्हणते, "तसं असेल तर मग मला हे घर सोडावं लागेल." दुसरीकडे ही सरकार गाडीतून चाललेली असते आणि तेवढ्यात कान्हा तिच्या समोर येतो आणि ती कान्हाला जवळ-जवळ ठोकते. तेव्हा कान्हा तिला म्हणतो, "अहो मॅडम, हा काय प्रकार आहे तुमचा?" त्यावरती सरकार म्हणते, "माझ्यासमोर शहाणपणा करायचा नाही हां." त्यावरती आता कान्हा तिला म्हणतो, "अजून शहाणपणा दाखवलाय कुठे? पण आता दाखवणार." तर मित्रांनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच मालिकांचे अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.